शिवनाम मनारे मनारे वाचे, या जगी नाही कुणी रे कुणाचे, या जगी नाही कुणी रे कुणाचे. म्हणून आपण तोंडानं शिवनाम घेतलं पाहिजे. हे सगळं मायेचा बाजार आहे हो. आपण म्हणतो बघा माझं म्हणजे भाऊ, माझा मुलगा, माझं हे, माझं ते, कुणी नाही. एक ठराविक प्रवास आहे. आपल्या प्रवासातले सहसोबती आहेत, सहप्रवासी आहेत. समजा एखाद्याला मरण येतं आणि मग ती रडताना मुलगा किंवा त्याची बहीण वगैरे म्हणते, "तुझ्याऐवजी मला न्यायला पाहिजे होतं." म्हणून ते म्हणजे स्वार्थाने रडत असतात. कोणी कोणासाठी जात नाही. आणि खरोखरच यमराज आले आणि याला जिवंत करतो आणि मी तुला घेऊन जातो म्हटलं तर जातील का? नाही. तर हे सगळं दिखाऊ आहे. आणि त्या मेल्यातल्या माणसाविषयी तर प्रेम असतं एक 20%च. म्हणजे तितकं काही नसतं. 80% स्वतःसाठीच माणूस रडत असतो. मुलगा का रडतो? तुम्ही पप्पा होता तर सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही पॉकेट मनी देत होता. माझा खर्च व्यवस्थित चालत होता. मला कुठलं काम बघावं लागत नव्हतं. घरचं संसारातलं बघावं लागत नव्हतं. पण आता तुम्ही गेलात म्हणजे मला हे सगळं करावं लागणार. हे त्याला आठवल्यामुळं तर दुःख तो रडत असतो. बायको पण वाटते आता हे मी सगळं कसं सांभाळू म्हणून डोलारा मग तिनं रडते. हे सगळं स्वार्थाचा बाजार आहे हो. म्हणून शिवनाम मनारे मनारे वाचे, या जगी नाही कुणी रे कुणाचे. या जगात कुणी नाही. आपलं आपलं कोण आहे तर शिव. या जीवाला शिवाची ओढ लागली पाहिजे. कुणाची ओढ लागली पाहिजे? शिवाची. तर आपलं सार्थक आहे. आपण जर या मायाजंजाळात जर लक्ष जास्त करत गेलो तर इथंच म्हणजे आणखी गोत्यात राहू. आपण हे एक-एक गुंतन सोडवलं, गुंता सोडवत, 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 सोडवत खुलं झालं पाहिजे. परंतु आपण त्या भ्रमरासारखं गुंतत चाललो. भ्रमर म्हणजे भुंगा कसा तो गुंतत जातो त्या जाळ्यात, तसं गुंतत चाललो. कारण त्या भ्रमराला वास येतात, सुवास. खूप छान आहे म्हणून तो गुंतत जातो. तर संसार हा 4 पुरुषात करायला पाहिजे ठीक आहे. परंतु भगवंताचं नामस्मरण किंवा परमेश्वराला अनन्य भावे शरण गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. कारण आणि जीवन जगताना आनंदात जगलं पाहिजे, रडत-खडत नाही. कारण प्रत्येक दिवस हा आपल्याला परमेश्वरानं दिलेला आहे. म्हणून दुःखाचा असो, सुखाचा असो, आनंदानं म्हणजे आपली थिंकिंग आनंदी राहिली पाहिजे. कारण लाईफ इज अ जॉय, एन्जॉय इट. लाईफ हे जॉय आहे. त्याचा एन्जॉय केला पाहिजे. आणि आपण जीवन जगत असताना आपण इतरांच्या कामी आलं पाहिजे, जनसेवा केली पाहिजे. कारण जनाची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा आहे. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. जसं विनोबा भावे, मदर तेरेसा, तुकाराम महाराज, बाबा आमटे यांनी मानव सेवेसाठी किंवा सिंधुताई सपकाळ, अनेक अनाथ मुलाच्या आई सिंधुताई सपकाळ, ह्यांनी सगळं जीवन दुसऱ्यासाठीच केलं ना. म्हणजे मानवांच्या कल्याणासाठीच खर्च केलं ना. आपण आपल्यासाठी जगलो तर ते काही जगणं म्हणतात का? आपण इतरासाठी आपण सुद्धा जगताना आपल्या फॅमिलीसाठी जगत असतो, समाजासाठी. आपल्याला समाजरण, घरचे पितृऋण, मातृऋण, हे देशाचे ऋण, हे सगळे ऋण फेडायला लागतात. समाजाचे सुद्धा आपण देणे लागतो. समाज बघा आपण एक चांगलं एखादी कुठली जर गोष्ट केली तर आपल्याला शाबासकी देतं, वाह करतं, आपल्याला प्रेरणा देत असतं. आपण चुकलो तर कधी-कधी तर निंदा पण करतं. निंदकाचे घर असावे शेजारी. त्यानं निंदा केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, आपलं काय चुकतं हे. म्हणून हे निंदकसुद्धा फार महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्यात सुधारणा करतात. म्हणून तुकारामांनी म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाच्या तोंडी साबणाची ओढी, हरिनाम घ्या घडोघडी. आपण हरिनाम घडोघडी केशवाचं नाम, हरीचं नाम घेतलेलं पाहिजे. कारण आपण भजन म्हटलं पाहिजे, अभंग म्हटलं पाहिजे. भजन म्हटल्यावर एक भजन आठवलं, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना, तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना, सीता साथ लेके धनुष्य हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना,
तुम शिवरूप मियाना, गौरा साथ लेके त्रिशूल हाथ लेके, गौरा साथ लेके डमरू हाथ लेके, चले आना प्रभु जी चले आना, चले आना प्रभु जी चले आना. म्हणजे भजन म्हटलं पाहिजे. म्हणजे भजन करणंसुद्धा देवाची भक्ती आहे. नामस्मरण करणंसुद्धा देवाची भक्ती आहे. संगीत, गाणं हे सुद्धा देवाची भक्ती आहे. नृत्य हे सुद्धा देवाची भक्ती आहे. म्हणून आपण कुठल्याही प्रकारे आपण अनन्य भावानं शरण जाऊन देवाची भक्ती करणं गरजेचं आहे. परंतु लोक हे सगळं विसरलेत हो. लज्जा सोडल्या लोकांनी. लोक लज्जाच राहिली नाही. कसं वागायचं, काय कसं आईवडिलाचा रिस्पेक्ट ठेवेना झालेत. कित्येक असं म्हणजे एज्युकेटेड लोकंसुद्धा त्यांचे आईवडील कुठे आहेत? अनाथ आश्रमात. त्या शिक्षणाला काही काडी लावायची का त्यांचे संस्कार जर नसतील तर? कारण शिकला म्हणून शहाणा नाही तर संस्कार पाहिजेत. अगदी अनाडी पहिलीसुद्धा न शिकलेला असो, परंतु तो आईवडिलाला सांभाळत असेल, हे संस्कार त्याच्यात जर असतील तर तो श्रेष्ठ आहे. म्हणून एज्युकेशन इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज कल्चर. संस्कार महत्त्वाचे आहेत. संस्कृती महत्त्वाची आहे. म्हणून आपण संस्कृती आपली विसरायला नाही पाहिजे.